मीरा भाईंदरमधील घटना अत्यंत त्रासदायक. अभिनेता रणवीर शौरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. मीरा भाईंदर व्यापारी मारहाण प्रकरणावरून रणवीर शौरीचं ट्विट. रणवीर शौरीकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया. हे अत्यंत घृणास्पद आहे. काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतायत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? ठाण्यातल्या मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत मोठा मोर्चा काढला. दोन दिवसांपूर्वी मीरा रोड मधल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीनच्या दुकान मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्याच्या वादातून मारहाण केली होती. महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? क्या भाषा? उन्होंने बोला कि काम का आपका मैं बोला जोधपुर सूट का ऑनर हूँ मैं, तो मेरे को बोलने तेरे को मालूम नहीं कि अभी विधायक पास हुआ है, मराठी बोलना चाहिए, तुम हिंदी भाषी को क्यों रखा, और जो भी तुम्हारा वर्कर है मराठी बोलना चाहिए. और उसके बाद में मेरे को बोला कि तुम्हारी दुकान कौन सी स्टेट में है, तो मैंने बोला एक काम करो, मेरी दुकान महाराष्ट्र में है. और उसके बाद में बोलता महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है, तो उसके बाद में मैंने बोला एक काम करो, महाराष्ट्र में सभी तरह की भाषाएं बोली जाती है. तो इतना बोलने के बाद जो भी मनसे के कार्यकर्ता थे वो है ना मेरे ऊपर टूट पड़े. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये व्यापारी आक्रमक झाले होते आणि दुकानं बंद करत रस्त्यावर उतरले. मराठी शब्द का पहला शब्द माँ है, हम माँ समान सम्मान करते हैं, पर कानून हाथ में मत लीजिए, आरोपियों को सख्त से सख्त सजा दीजिए और व्यापारी के ऊपर ऐसा अत्याचार मत कीजिए. मारवाड़ी कौम को कमजोर मत समझिए, हम सब एक साथ है, ऐसा कुछ नहीं है. ऑलरेडी दंगा फसाद चल ही रहे हो, ये ऑलरेडी आपस में फूट डालने का काम कोई मत कीजिए. हाथ जोड़ के रिक्वेस्ट है राज साहब से, हम सम्मान करते हैं पर किसी के ऊपर हाथ मत उठाइए, हम जो ऐसा कुछ नहीं है. मारपीट का विरोध करते हैं. मैं बस मनसे को ये संदेश देना चाहता हूँ कि हिंदू समाज पहले से ही जिहादी आक्रमण को झेल रहा है. जो लव जिहाद, लैंड जिहाद जो हो रहे हैं उसके विरुद्ध हम संघर्ष कर रहे हैं. तो अगर हिंदू समाज के अंदर ही गैर मराठी भाषित लोगों को अगर मारा जाएगा तो इससे हिंदू समाज कमजोर होगा. या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. मात्र या कार्यकर्त्यांना आम्हीच पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं मनसैनिकांनी म्हटलंय. तसंच हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपचा असल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केला. हे बघा, पोलिसांना कायदा व्यवस्था सांभाळायचंय, त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांनी करावं. आमचा माणूस चुकला असेल तर त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे, आम्हाला वाटतं आम्हीच आमची लोक देऊन पोलीस स्टेशनला दिली आहेत आणि तो विषय संपवलेला आहे. आणि तो विषय संपलेला असल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुम्ही त्याला सतत किती दिवस सगळणार ना. हे जे आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय. भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता, व्यापाऱ्यांचा नाही. देखिए, महाराष्ट्र में मराठी का ये महत्व होगा. महाराष्ट्र में मराठी बोलनी चाहिए, ये हमारा आग्रह है. अन्य भाषिक भी मराठी के साथ है और मराठी भाषा के साथ रहने चाहिए, ये हमारी भूमिका है. लेकिन अमराठी व्यक्ति या अमराठी भाषा को अपमानित करना, दंडित करना या मार पिटाई करना, ये भाजपा को मान्य नहीं. कानून सुव्यवस्था चलते समय ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग है. पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबईत हिंदी विरुद्ध मराठीचा वाद पेटायला सुरुवात झाली. आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय. आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अशी गुंडगिरी एखाद्या मराठीच्या मुद्द्यावर कोणी करत असेल तर चुकीचं आहे. व्यापाऱ्याला मारायची भूमिका जर कुणाची असेल तर त्याला आम्ही बिलकुल पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही खतपाणी देणार नाही. एवढा ढोंगणात ताकद आहे ना,
जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. डोंगणात ताकद आहे ना तुमच्या. ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत. आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार.